तुमच्यातल्या पण कुठल्याही व्यक्तीला बारामतीच्या असून तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आली, त्यांनी जर ठरवलं असतं एफआयआर दादांच्या केसच्या बाबतीत व्हावा, तो 100% तो करायला पाहिजे आणि तो त्यांनी स्वीकारला पाहिजे पोलीस प्रशासनाला। असा अधिकार हा आपल्या सगळ्यांना आहे। बर 24-25 तारखेपर्यंत आपण का थांबलो? याच्या आधी 28 तारखेला ही घटना घडली, 30-31 तारखेला सुद्धा आपण एफआयआर करू शकलो असतो, पण आपण थांबलो। तुम्ही थांबलात, आम्ही थांबलो, सगळे थांबले। नाही, खोलात जाऊ द्या, काय होतं हे आम्हाला समजू द्या। आणि मग जेव्हा 24 तारखेला या डीजीसीएलने सांगितलं की आम्ही 24 फेब्रुवारीला डीजीसीएल म्हणजे परवा सांगितलं की व्हीएसआर कंपनीकडनं काही गोष्टी या नॉन कम्प्लायन्सेस झालेले आहेत। विमान चालवत असताना नॉन कम्प्लायन्स हा कुठलाही त्या ठिकाणी स्वीकारला गेला नाही पाहिजे, म्हणजे व्हीएसआर हे जबाबदार आहे। दादा ज्या विमानाला गेलेले ते होतं लेअर जेट 45 XR। हे विमान या व्हीएसआर कंपनीकडनं अशा प्रकारचे किती विमान आहेत? 7 विमानं होती। त्यात एकातून दादा प्रवास करत होते आणि त्याची दुर्घटना त्या ठिकाणी झाली। 2023ला दुसरं विमान जे मुंबईमध्ये तिथं दुर्घटनाग्रस्त झालं, राहिले किती? 5। आणि या 24 तारखेच्या आदेशाप्रमाणे डीजीसीआयच्या 5च्या 5 राहिलेले विमान हे ग्राउंड करण्यात आले, म्हणजे तुम्ही उडू शकत नाही असं सांगितलं। म्हणजे कुठेतरी नॉन कम्प्लायन्स होता हे डीजीसीने मान्य केलं। कुणी तो नॉन कम्प्लायन्स केला? हा केला व्हीएसआर कंपनीने। आणि मग कुठलं विमान होतं? ते होतं लेअर जेट 45 XR। मग मला हा प्रश्न आपल्या सर्वांना करायचा आणि तो प्रश्न मी पोलिसांसमोर सुद्धा केला की मग जर 5च्या 5 आज असणारी विमानं तुम्ही ग्राउंड करता, ते बंद ठेवता, मग अजितदादांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं? या बाबतीतला एफआयआर करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो। हा एफआयआर कोणाच्या विरोधात आहे? तर हा व्हीएसआर कंपनीच्या विरोधात आहे, त्यांच्या मालकांच्या विरोधात आहे। त्याच्याच बरोबर जर एअरवर्दीनेस म्हणजे विमान उडू शकतं नाही शकत हे बघण्याची जबाबदारी कोणाची असती? तर डीजीसीएची असते। मग कोण असे अधिकारी होते की अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान चांगलं आहे, चांगल्या कंडिशन मध्ये आहे, हे कुणी सांगितलं? असे कुठले अधिकारी आहेत? कुणी सह्या केल्या? तर या अधिकाऱ्यांना शोधा। अशा प्रकारचा दुसरा एफआयआर आम्ही करण्यासाठी तिथं सांगितलं। अजितदादांनी विमानात बसावं, विमान कुठलं द्यावं, उडायचं का नाही उडायचं, व्हिजिबिलिटी म्हणजे वातावरण बरं आहे का नाही आहे विमान उडवण्याचं, हे बघण्याची आणि विमान नियोजन करण्याची जबाबदारी ही आहे एरो नावाच्या कंपनीला। त्यांचा एक प्रायव्हेट जो व्हॉट्सअपचा चॅट आहे ते मी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणलं। त्याच्यामध्ये एक पवार नावाचा अधिकारी आहे एरो नावाच्या कंपनीचा, त्यांनी सांगितलं की वेदर चेक आहे आणि ओके आहे, दादांनी प्रवास केला तरी चालेल। आणि ती गोष्ट बघितल्यानंतर दादांच्या पीएली दादांना सांगितल्यानंतर 7 वाजता दादा गाडीत बसले आणि विमानतळावर त्या ठिकाणी पोहोचले। मग ही एरो नावाची कंपनी आहे, याच्यावर एफआयआर करा असं आम्ही तिथं सांगितलेलं आहे। आता ही जी चॅट आहे व्हॉट्सअपची, त्याच्यामध्ये या राज्यातले विमान या गोष्टीकडे लक्ष देणारे काही अधिकारी आहेत, तर त्या अधिकारी जर त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये होते, त्या ग्रुपमध्ये होते आणि अशा पद्धतीने चॅट येऊन सुद्धा, आणि तुम्हाला राज्य शासन जर पगार देत असेल की एखादा व्हीआयपी ट्रॅव्हल करत असताना तो सुखरूप आहे का नाही, विमान योग्य आहे का नाही आहे, ते बघण्याचा अधिकार हा त्या अधिकाऱ्याचा असताना सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यामुळे दादांनी तो प्रवास केला आणि दुर्घटना घडली। मग त्या ग्रुपमध्ये असणारे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर एफआयआर करा। हा 4था एफआयआर आम्ही इथं मागितलेला आहे।